नमस्कार मंडळी. खबर लाईट या माहितीपूर्ण युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण थेट अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या जवळजवळ प्रत्येक घरात, प्रत्येक ऑफिसमध्ये चर्चेचा विषय आहे. मित्रांनो, आजकाल तुम्ही एक गोष्ट नक्की ऑब्झर्व केली असेल. अनेक लोक दिवसाला 4 लिटर पाणी पिण्याचा मिशनवर असतात. काही जण तर मोबाईल मध्ये अलार्म लावून ठेवतात, बॉटल मोजून आज 4 लिटर पूर्ण झालेच पाहिजेत असा स्वतःवर ताण घेतात. कोणी विचारलं एवढं पाणी का पिता, तर लगेच उत्तर येतं वजन कमी होतं, त्वचा चमकते, किडनी साफ होते आणि शरीर डिटॉक्स होतं. पण मित्रांनो, इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. खरंच प्रत्येकासाठी दिवसाला 4 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे का? आणि सर्वात महत्वाचं, हे सगळ्यांसाठी सुरक्षित आहे का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं सायंटिफिक आणि सोप्या भाषेत उत्तर समजून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या. पाणी ही आपल्या शरीराची गरज आहे, औषध नाही. म्हणजेच जसं औषध जास्त घेतलं तर साईड इफेक्ट होतात, तसंच पाण्याचं सुद्धा आहे. आज सोशल मीडियावर फिटनेस व्हिडिओमध्ये एकच सल्ला दिला जातो, 4 लिटर पाणी प्या, दररोज 4 लिटर पाणी प्या. पण सगळ्यांची बॉडी ही एकसारखी असते का? उत्तर आहे नाही. सायंटिफिकली पाहिलं तर आपल्याला किती पाणी लागेल हे 4 महत्वाच्या गोष्टींवर अवलंबून असतं. पहिली गोष्ट तुमचं वजन, दुसरी तुमची शारीरिक हालचाल, तिसरी हवामान आणि चौथी तुमची तब्येत. म्हणजेच जे लोक दिवसभर उन्हामध्ये काम करतात, जे शारीरिक मेहनत खूप करतात, ज्यांना जास्त घाम येतो, त्यांना पाण्याची गरज ही जास्त असते. पण जे लोक एसी, ऑफिस मध्ये बसून काम करतात, जास्त हालचाल करत नाहीत, त्यांच्यासाठी तोच नियम लागू होईल का? तर नाही. प्रौढ व्यक्तीसाठी दिवसाला अंदाजे 2.5 ते 3 लिटर लिक्विड पुरेसं असतं. आणि इथे लिक्विड म्हणजे फक्त पाणी नाही. यामध्ये भाजीपाला, फळं, सूप, ताक, चहा हे सगळं देखील समाविष्ट असतं. म्हणजे जर तुम्ही आधीच आहारातून लिक्विड घेत असाल तर त्यावर पुन्हा जबरदस्तीने 4 लिटर पाणी पिणं हे जास्त नाही का होणार बरं? आता इथेच खरी समस्या सुरू होते. मित्रांनो, जर तुम्ही शरीराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी प्याल तर सर्वात पहिली समस्या निर्माण होते, ती म्हणजे ओव्हर हायड्रेशन. शरीरात खूप जास्त पाणी गेलं की रक्तामध्ये सोडियमची पातळी कमी होते. यालाच वैद्यकीय भाषेमध्ये हायपोनेट्रिमिया असं म्हणतात. याचे परिणाम काय होतात? तर डोकेदुखी, मळमळ, उलटी, चक्कर येणं, अशक्तपणा आणि गंभीर प्रकरणांमध्ये मेंदूवर सूज येण्याचा धोका सुद्धा असू शकतो. दुसरी मोठी समस्या म्हणजे किडनीवर ताण. किडनीचं काम काय असतं? अतिरिक्त पाणी फिल्टर करून बाहेर टाकणं. पण जर तुम्ही सतत गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायलात तर किडनीला जास्त काम करावं लागतं. जसं तुम्हाला सतत ओव्हरटाईम काम दिलं तर थकवा येतो, तसंच किडनीचं सुद्धा आहे. काही लोकांना वाटतं जास्त पाणी पिलं की किडनी साफ होते, पण खरं सांगायचं झालं तर किडनी स्वतः खूप स्मार्ट असते. तिला जितकं पाणी लागतं तितकंच ती मागते आणि संकेत देखील देते. आणि ते संकेत म्हणजे तहान. तिसरी समस्या म्हणजे पचन बिघडणं. जेवणाच्या आधी किंवा लगेच खूप जास्त पाणी प्यायल्याने पचनाचे रस डायल्यूट होतात. यामुळे ऍसिडिटी, गॅस, पोट फुगणं, अन्न न पचणं अशा तक्रारी वाढू शकतात. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे मग पाणी किती प्यायचं? याचं सगळ्यात सोपं आणि सायंटिफिक उत्तर आहे, तुमच्या शरीराचं ऐका. तहान लागली की पाणी प्या, जबरदस्तीने नाही. आणखी एक सोपा संकेत म्हणजे लघवीचा रंग. लघवीचा रंग हा हलका पिवळा असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात हायड्रेटेड आहात. खूप गडद असेल तर पाणी कमी आहे आणि अगदी पांढरट असेल तर पाणी जास्त आहे. व्यायाम करणारे, जास्त घाम येणारे, उन्हात काम करणारे यांना पाण्याची गरज ही जास्त असते. पण दिवसभर बसून काम करणाऱ्यांनी
4 लिटर पाणी जबरदस्तीने पिण्याची काहीच गरज नाही. आता एक मोठा गैरसमज दूर करूया. वजन कमी करण्यासाठी 4 लिटर पाणी पिणं. मित्रांनो, पाणी वजन कमी करत नाही. फक्त पाणी भूक थोडी कंट्रोल करू शकतं. पण पाणी पिऊन फॅट जळत नाही. म्हणून या सगळ्याचा निष्कर्ष काय? पाणी खूप महत्वाचं आहे, पण प्रमाणामध्ये. जसं कमी पाणी धोकादायक आहे, तसंच जास्त पाणी पिणं सुद्धा धोकादायक ठरू शकतं. 4 लिटर पाणी हा नियम नाही, तो फक्त एक अंदाज आहे. पुढच्या वेळी कोणी तुम्हाला म्हणालं 4 लिटर पाणी प्या, तर स्वतःला एकच प्रश्न विचारा, माझ्या शरीराला खरंच तितकं पाणी लागतं का? गरजेनुसार प्या, सिप सिप करून प्या आणि कोणत्याच गोष्टीचा अतिरेक हा करू नका, कारण अतिरेक हा नेहमी महागात पडतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.